नमस्कार. कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता मी मँगो पल्प करणार आहे आणि हा फ्रीझरमध्ये 4 ते 5 महिने टिकतो. तर याच्यामध्ये मी आंबे घेतलेत आणि स्वच्छ पाण्याने पुसल्याने टॉवेलने पूर्ण ड्राय करून घेतले. याचं स्किन काढली आणि तो कोळीसुद्धा काढून घेतली आणि हा गर एका चाळणीच्या साहाय्याने मी याचा मँगो पल्प काढून घेणार आहे. तर वर आता चमच्याने असं फिरवल्यामुळे आतले काही थ्रेड वगैरे असतील ते वर राहतील आणि खाली मँगो पल्प आलेला आहे. हा मिक्सरमध्ये करायचा नाही, मिक्सरमध्ये केलं ना तर गरम होणार आणि आपल्या हा पल्प फ्रीझरमध्ये खराब होऊन जाणार. म्हणून मी आता तो पल्प बनवून घेतलेला आहे. एअरटाईट कंटेनरमध्ये घ्यायचा, झिप लॉकमध्ये घेतलं तरी चालेल. हा कंटेनर पण मी पाण्याने धुवून टॉवेलने स्वच्छ ड्राय केलेला आहे. पाण्याचा अंश इथे कुठेही लागता कामा नये आणि याच्यावर एअरटाईट असं मी झाकण लावलेलं आहे. वेगवेगळ्या कंटेनरमध्ये ठेवलं तर तुम्ही एक कंटेनर काढून त्याच्यामध्ये दूध घालून वापरू शकता. अशा प्रकारे मी फ्रीझरमध्ये कंटेनरमध्ये पल्प केलेला आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.